आजच्या व्हिडिओमध्ये ISM 6 कसं ओपन करावे, ISM 6 मध्ये कोणती सेटिंग करावी, ISM च्या मदतीने मराठी टायपिंग कशी करावी याविषयीची माहिती पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ISM कुठून डाउनलोड करावे, ते कसे इन्स्टॉल करावे याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे। आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर वर येणाऱ्या लिंकवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता। ISM जर आपणास डाउनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, आपण तिथून ISM डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता। चला तर मित्रांनो पाहूया मग ISM कसे वापरायचं, ISM च्या मदतीने मराठी टायपिंग कशी करायची। सुरुवातीला आपण ISM कसं ओपन करायचं ते पाहूया। आपल्या संगणकावर ISM इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीचा ISM चा सिंबल येतो, त्या सिंबलवर डबल क्लिक करून आपण त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्या समोर एक ISM चा बॉक्स येतो, ज्यामध्ये कीबोर्ड टाईप, टूल्स, शिफ्ट की आणि काही सेटिंग्स दिलेले असतात। त्याच्या मध्यभागी लँग्वेज आणि फोन टाईप दिलेला असतो। सर्वात अगोदर प्रत्येक याच्यामध्ये कोणकोणती सेटिंग करायची आणि कोणत्या विंडो मध्ये काय माहिती आहे ते पाहूया। पहिला आहे कीबोर्ड टाईप, यामध्ये इनस्क्रिप्ट, फोनेटिक इंग्लिश, टाइपरायटर, कस्टम आणि एसे फोनेटिक्स असे वेगवेगळे ऑप्शन आहेत। तर कीबोर्ड टाईप मध्ये जर आपण इनस्क्रिप्ट कीबोर्ड वापरायचा असेल तर आपण या इनस्क्रिप्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर फोनेटिक इंग्लिश हवा असेल तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि कस्टम जर आपल्याला वेगळाच कीबोर्ड सिलेक्ट करायचा असेल तर तो देखील सिलेक्ट करू शकता। मी या व्हिडिओमध्ये इनस्क्रिप्ट विषयी माहिती देणार आहे, जो की सगळ्या संगणकामध्ये वापरता येतो। सुरुवातीला हा जर आपण शिकून घेतला तर आपल्याला कोणत्याही संगणकावर काम करताना अतिशय सोप्या पद्धतीने आणि जलद गतीने मराठी टायपिंग करता येते। त्यामुळे मी सध्या या व्हिडिओमध्ये इनस्क्रिप्ट कीबोर्ड पॅड कसा असतो, तो कसा वापरायचा याविषयीची माहिती देणार आहे। तर प्रथम आपण या ठिकाणी इनस्क्रिप्ट हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर स्विच की या ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत, कॅप्स लॉक, नम लॉक आणि स्क्रोल लॉक। या की म्हणजे आपल्या संगणकावर ISM सुरू करण्यासाठी तुमचं नम लॉक ऑन असेल तर हे ISM चालू होईल, कॅप्स लॉक ऑन केल्यावर चालू करायचं आहे की नम लॉक केल्यावर चालू करायचं आहे किंवा स्क्रोल लॉक बटन चालू केल्यावर चालू करायचं आहे। या 3 पैकी कोणताही एक ऑप्शन आपण निवडू शकता। शक्यतो आपल्या संगणकावर नम लॉक नसतात किंवा कॅप्स लॉक एखादं की नसेल, जर लॅपटॉप असेल तर काही लॅपटॉपला आहे नम लॉकच्या की नसतात, अशा वेळी आपण स्क्रोल लॉक किंवा कॅप्स लॉक वापरू शकता, एक की वापरू शकता। मी या ठिकाणी नम लॉक हा ऑप्शन ठेवणार आहे। म्हणजे ही स्विच की म्हणजे हे की ऑन केल्यानंतर हे सॉफ्टवेअर चालू होतं आणि ही की बंद केल्यानंतर हे सॉफ्टवेअर बंद होतं। म्हणजे मराठी टायपिंग करण्यासाठी नम लॉक दाबलं की हे ऍप्लिकेशन चालू होईल आणि नम लॉक बंद केलं तर ते बंद होईल, ते तुम्हाला पुढे समजणारच आहे। त्यानंतर टूल्स मध्ये कीपॅडची सेटिंग दिलेली आहे, यामध्ये काहीही बदल नाही केला तरी चालेल। जर आपल्याला यामध्ये बदल करायचा असेल तर आपण करू शकता। यामध्ये फोल्डिंग कीबोर्ड अशा पद्धतीचा असतो, याविषयीची माहिती दिलेली आहे। म्हणजे आपला जो इनस्क्रिप्ट कीबोर्ड आहे तो अशा पद्धतीचा असेल, तो मी पुढे सांगणारच आहे। त्यानंतर पुढचा आहे कीबोर्ड, त्यानंतर एडिटर, कन्व्हर्टर, याविषयी आपण एका नवीन व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात। त्यानंतर पुढचा आहे फॉन्ट रिव्ह्यूअर, जर आपल्या संगणकामध्ये जे वेगवेगळे फॉन्ट आहेत ते कोणते आहेत, कसे दिसतात ते पाहायचं असेल तर ते या ठिकाणून आपण पाहू शकता। त्यानंतर पुढचा आहे या ठिकाणी लँग्वेज आहे आणि या ठिकाणी फॉन्ट टाईप आहे, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आपण जेव्हा ISM ओपन करता त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी मराठी हवी आहे की हिंदी लँग्वेज हवी आहे, यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे। मी मराठी निवडत आहे। त्यानंतर पुढचा आहे फॉन्ट टाईप, या ठिकाणी 2 फॉन्ट टाईप दिलेले आहेत, वेब आणि युनिकोड। युनिकोड म्हणजे तो सगळ्या संगणकामध्ये दिसेल, मग तो कोणताही असो, कोणत्याही सिस्टीमचा असो, अशा संगणकामध्ये हा फॉन्ट दिसेल, यासाठी हा युनिकोड हा ऑप्शन निवडायचा आहे। आणि ही जी सेटिंग आहे ही बाय डिफॉल्ट ठेवायची आहे। याविषयी आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये माहिती घेऊया। ऍडव्हान्स सेटिंग मध्ये काय आहे, ऍडव्हान्स टूल मध्ये काय आहे, रोमन केस म्हणजे काय, त्यानंतर हेल्प, जर आपल्याला ISM संबंधी कोणती मदत हवी असेल तर ती मदत आपण या विंडोतून घेऊ शकता। ISM संबंधीची जवळपास सर्वच माहिती या ठिकाणी दिलेली आहे। जर एखादी माहिती पाहिजे असेल तर एक फोल्डर ओपन करून त्यावरून आपण ही माहिती घेऊ शकता। अशा पद्धतीची ओळख वगैरे सर्व माहिती दिलेली आहे। जर आपणास ही गरज वाटली किंवा एखाद्या गोष्टीची जर अधिकची माहिती हवी असेल तर आपण या ठिकाणून घेऊ शकता। त्यानंतर पुढचा आहे अबाउट, या ठिकाणी ISM चं वर्जन वगैरे त्याविषयीची माहिती आहे आणि ISM मधून बाहेर पडण्यासाठी एक्झिट हे बटन दिलेलं आहे। अशा पद्धतीने आपण सेटिंग करून घ्यायची आहे। ती पुन्हा एकदा मी सांगतो, पहिल्यांदा कीबोर्ड टाईप इनस्क्रिप्ट ठेवा, स्विच की नम लॉक ठेवा किंवा तुम्हाला जी ठेवायची असेल ती ठेवा। त्यानंतर या ठिकाणी लँग्वेजेस मध्ये मराठी सिलेक्ट करा, फॉन्ट टाईप युनिकोड ठेवा आणि त्यानंतर हे विंडो मिनिमाइज करायची आहे, क्लोज न करता ती मिनिमाइज करायची आहे। मिनिमाइज केल्यानंतर आपला ISM वापरण्यासाठी तयार राहील। त्यानंतर आपण एखाद्या वर्ड मध्ये मराठी टाईप करून पाहूयात। मी वर्ड ओपन केलेला आहे, यामध्ये एक ब्लँक डॉक्युमेंट घेऊया। या ठिकाणी मी थोडी डॉक्युमेंटची साईज मोठी करून घेतो जेणेकरून आपणास ते दिसेल। त्यानंतर आता ISM चे फॉन्ट कसे ओळखावेत, तर आपण वर असलेल्या फॉन्ट टॅबवर क्लिक करून जर खाल्ल्या बाजूला गेले तर या ठिकाणी तुम्हाला ISM चे फॉन्ट दिसतील, ते मी आपणास दाखवतो। हे पहा, या ठिकाणी सुरेख, सुरेख MR, योगेश आणि योगेश
MR हे 4 ISM चे फॉन्ट आहेत. यापैकी आपण कोणताही एक सिलेक्ट करून मराठी टायपिंग करायचं आहे. प्रथम हा मी फॉन्ट सिलेक्ट करतो. त्यानंतर आपल्याला इनस्क्रिप्ट कीपॅड कसा असतो हे पाहण्यासाठी आपल्या सर्च बॉक्समध्ये विंडोज बटनवर क्लिक करून या सर्च बॉक्समध्ये OS आपला हा सर्व संगणकाचा कीबोर्ड आहे. सर्व बटन्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. या ठिकाणी जे पांढऱ्या अक्षरात ठळक दिसत आहेत ते शिफ्ट न दाबता येणारे की आहेत आणि जर शिफ्ट प्रेस केलं आपण तर ते शिफ्ट दाबून की दाबल्यानंतर येणारे अक्षर आहेत. म्हणजे आपणास हा सराव सुरुवातीला करावा लागेल, जेणेकरून आपण हे शिकल्यानंतर किंवा आपणास कोणत्या अक्षरावर कोणती की आहे हे समजल्यानंतर अतिशय जलद गतीने आपण यामध्ये टायपिंग करू शकणार आहात. सुरुवातीला आपण एक वाक्य टाईप करूयात. शिफ्ट दाबून मी Y दाबत आहे, ज्याच्यामध्ये ब आहे. काना देण्यासाठी ई आहे, ई आ हे की प्रेस करत आहे. र साठी जे आहे आणि त साठी यल आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ते की येतील. त्यानंतर भारत, माझा, सी, ई शिफ्ट दाबून पी दाबलेला आहे. परत ई, माझा, देश, ओ मात्र्यासाठी यश आहे आणि शिफ्ट साठी यम, शिफ्ट प्लस यम आहे. भारत माझा देश आहे. आ साठी शिफ्ट आणि ई किंवा या ठिकाणी देखील आपण पाहू शकता आहे शिफ्ट प्रेस केलं आणि त्यानंतर हे साठी यू हे अक्षर आहे. शिफ्ट काढतो. आहे मात्र्यासाठी हे. अशा पद्धतीने आपण सुरुवातीला कोणत्या कीवर कोणतं मराठी अक्षर आहे हे आपल्याला माहित झालं की आपण हे करू शकणार आहात. अगदी जलद गतीने आपण मराठी टायपिंग करू शकणार आहात. ऑन स्क्रीन कीबोर्ड सुरुवातीला आपल्याला माहिती होऊस तर 1-2-3 दिवस जर आपण याची प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने कोणत्याही सॉफ्टवेअर शिवाय इतर कोणत्याही सॉफ्टवेअर शिवाय आपण मराठी टायपिंग करू शकणार आहात. अशा पद्धतीने आपण हा कीपॅड वापरायचा आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जशी आपल्या कीपॅडची रचना आहे ती रचना या ठिकाणी दिलेली आहे. कोणत्या कीवर कोणतं अक्षर आहे हे देखील आपल्याला पाहता येतं. दुसरा फोन घेऊन आपण टायपिंग करूयात. या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी जे DV सुरेख हा फॉन्ट घेऊया. DVOT सुरेख हा फॉन्ट वापरूया. भारत माझा देश आहे. मी देखील कोणाची मदत न घेता एका महिन्यामध्ये मराठी टायपिंग चांगल्या पद्धतीने करायला शिकलो. फक्त यासाठी सरावाची गरज आहे. आपण एकदा सराव केला तर कोणत्याही सॉफ्टवेअर शिवाय आपण मराठी टायपिंग कोणत्याही संगणकावर करू शकता. फक्त त्यासाठी सुरुवातीला थोडे दिवस आपल्याला सराव करावा लागेल. सराव झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मराठी टायपिंग करू शकाल याची मला नक्की खात्री आहे. अशा पद्धतीने आपण ISM चे फॉन्ट वापरून मराठी टायपिंग करू शकता. त्यानंतर केवळ हेच नाही तर आपण जे इतर फॉन्ट आहेत जसे ते प्रत्येक संगणकामध्ये असतात, ज्यामध्ये एक आहे कोकिळा नावाचा एक फॉन्ट आहे जो की फार चांगला आहे. मी बऱ्याच ठिकाणी तो वापरतो. तो देखील आपण ISMच्या मदतीने चांगल्या पद्धतीने वापरू शकता. तो मी दाखवतो आपणासाठी. या ठिकाणी आहे देवनागरी. हा प्रत्येक संगणकामध्ये असतो आणि हा वापरण्यासाठी अतिशय सोपा देखील आहे. तो सिलेक्ट केला त्यानंतर या ठिकाणी तेच वाक्य मी टाईप करतो. फक्त आपल्याला इनस्क्रिप्ट कीबोर्ड पाठ करणं गरजेचं आहे. ते म्हणजे कोणत्या कीवर कोणतं अक्षर आहे ते आपल्याला माहिती झालं की आपण हे अगदी सहजपणे वापरू शकणार आहात. भारत माझा देश आहे. पहा अतिशय छान फॉन्ट आहे. मी बऱ्याच ठिकाणी हा वापरतो. ह्याची साईज जर आपण 16 ठेवली तर अतिशय चांगला फॉन्ट आहे. मी बऱ्याच ठिकाणी हा वापरतो. हे 2 ISM चे आहेत आणि हे डिफॉल्ट जे प्रत्येक संगणकामध्ये असतील ते फॉन्ट आहेत. अशा पद्धतीने आपण हे फॉन्ट वापरू शकता. असाच उत्सव नावाचा एक फॉन्ट आहे. त्यानंतर तो देखील मी आपल्याला दाखवतो. मंगल एक आहे जो आपण पाहतो. हा देखील सगळ्या संगणकामध्ये असतो. त्यानंतर पुढचा एक पाहता उत्सव नावाचा एक फॉन्ट आहे. तो देखील तुम्हाला मी दाखवतो. हे फॉन्ट प्रत्येक संगणकामध्ये असतातच. या ठिकाणी हे पहा हे 2 आहेत. हा आहे उत्सव, हा आहे मंगल आणि हा आहे कोकिळा आणि हे 2 ISM चे फॉन्ट आहेत. अशा पद्धतीने आपण ISMच्या मदतीने इनस्क्रिप्ट कीपॅड वापरून मराठीमध्ये टायपिंग करू शकता. आता हा डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी फाईल सेव्ह आणि या ठिकाणी आपल्याला कुठे ठेवायचे असेल ते सिलेक्ट करा आणि या ठिकाणी देखील आपण मराठी नाव टाईप करू शकता. या ठिकाणी मी फाईलला नाव देतो पहिली फाईल, माझी फाईल करतो फक्त. अशा पद्धतीने आपण मराठी टायपिंग करू शकता. आणि समजा आपल्याला एखादं वाक्य आता याच ठिकाणी इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे तर फक्त आपल्या कीपॅडचं जर स्विच की आहे ती एकदा प्रेस करायची. मी या ठिकाणी स्विच की प्रेस केलेली आहे. हे पहा नमलॉक प्रेस करून टायपिंग करतो. आता परत इंग्रजी टाईप करायचं असेल तर नमलॉक प्रेस करा. म्हणजे आपली जी स्विच की असेल म्हणजे मराठीमधून इंग्रजी टाईप करायचं असेल आणि इंग्रजीमधून मराठी टायपिंग करायचं असेल तर त्यासाठी या स्विच कीचा वापर केला जातो. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये ISM कसं वापरायचं, त्याची कोणती सेटिंग करायची याविषयीची माहिती पाहिली. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ISM चे जे इतर फीचर्स आहेत ते पाहणार आहोत. धन्यवाद.